आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी इशारा जारी केलाय। पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याशिवाय विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे। नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। तसंच प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे। मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्यामुळे धुळे, नंदुरबार असेल, या ठिकाणी पावसाची जी तूट आहे किंवा डेफिशियन्सी आहे ती खूप जास्त आहे। नंदुरबारला ती -76% इतकी आहे। त्याचबरोबर अकोलाला 41% आहे, हिंगोली 59%, त्याचबरोबर परभणी 40%, लातूर 44% आणि बऱ्याच ठिकाणी ती 30-40% जास्त आहे। याचाच अर्थ मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे किंवा पावसाची तूट जास्त आहे असं आपण म्हणू शकतो। नाशिक शहरासह जिल्हाभरात पावसाची रिमझिम पाहायला मिळते। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। तसंच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। मात्र अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। अनेक ठिकाणी शेतीची कामं अजूनही रखडली असून पेरण्या देखील लांबणीवर पडल्यात। दरम्यान सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या पूर्ण केल्या, मात्र त्यानंतर पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती। तर काही ठिकाणी दुबार पेरणीचंही संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं होतं। मात्र काल झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीवर आलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये काल जोरदार पावसाच्या सरी बरसल्या। या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय। तसंच चिपळूण गुहागर मार्गावरच्या बायपास रोडवर मोठ्या प्रमाणात डोंगरावरच्या माती आल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। तसंच मुंबई पुणे महामार्गावरीलही वाहतूक मंदावली आहे। या पावसाचा परिणाम जरी काही प्रमाणात वाहतुकीवर दिसून आला तरी शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केलंय। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामांना पुन्हा वेग आलाय। रायगडच्या उत्तर भागातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे। अलिबाग, पेण, वडखळ, मुरुड आणि रोहा या भागात पावसानं हजेरी लावली आहे। सकाळपासूनच पावसानं विश्रांती घेतली होती, मात्र दुपारनंतर अखेर पावसाचं आगमन झालंय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका राष्ट्रीय महामार्गाला बसलाय। आलापल्ली सिरोंचा या 353C राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असून रेपनपल्लीजवळ तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे शेकडो वाहनं आणि प्रवासी रस्त्यात अडकून पडली होती। परिणामी एसटी बस, खासगी वाहनं, मालवाहतूक ट्रक आणि दुचाकींच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला। जिल्ह्यात कालपासून काही भागांमध्ये पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात एकट्या सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक 72.6 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्यात 8 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून पेंटीपाका आणि सिरोंचा या 2 मंडळात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे आणि त्यामुळे वैनगंगा नदीवर बसवण्यात आलेला धापेवाडा बॅरेजचे 7 दरवाजे उघडले असून 38,885 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे आणि त्यामुळे बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत आहे। नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बीडमध्येही पावसानं काल जोरदार हजेरी लावली आहे। बीड, गेवराई आणि अंबाजोगाईत मुसळधार पाऊस झालाय, तर जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस पडलाय। या पावसाचा खरीपाच्या पिकाला फायदा होणार असून जिल्ह्यात 4 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे। आजवर केज तालुक्यात सर्वाधिक 48.2% तर वडवणी तालुक्यात सर्वात कमी 18.9% पाऊस नोंदवला गेलाय। मात्र म्हणावा तसा पाऊस नसल्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। देशभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेला कर्नाटकातला जोग धबधबा ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। जोग धबधबा हा गिरसाप्पा धबधबा म्हणूनही ओळखला जातो। शरावती नदीवर हा धबधबा आहे। 830 फुटावरून खाली कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं इथं वळू लागली आहेत।
शरावती नदीखाली कोसळताना 4 भागात विभागली जाते। या 4 धारांना राजा, राणी, रोअर आणि रॉकेट अशी नावं देण्यात आली आहेत। या ठिकाणी पर्यटकांना धबधबा पाहण्यासाठी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे। नांदेडच्या विष्णुपुरीतला उड्डाणपुलाचा भराव पुन्हा ढासळलाय। काही दिवसांपूर्वीच याच पुलाची भिंत कोसळली होती आणि त्यावेळी भूकंपाचं कारण दिलं गेलं होतं। मात्र किरकोळ पावसातच भराव कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या या पुलाच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झालंय। दरम्यान हा पूल आधीच वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे। आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र हिंसा खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तसंच आंदोलनात काही समाजकंटक घुसतात आणि परिस्थिती बिघडवतात असा आरोपही त्यांनी केलाय। तसंच काही जण या संधीचा फायदा घेऊन आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसत आहे। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। धर्मेंद्र प्रधान कोण, राजीनामा घेणं अपयश वाटतंय का असा सवाल करत त्यांनी सरकारला धारेवर धरलंय। काल मोदी लेम डक प्रेसिडेंट सारखे मुद्दा टाळून बोलले अशी टीकाही त्यांनी केली आहे। सरकारनं निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा, विद्यार्थ्यांच्या धैर्याला सलाम, आंदोलनात चिरडण्यात कुठला पुरुषार्थ असं म्हणत त्यांनी सरकारच्या या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। दिल्लीत पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जालन्याचा तरुण पत्रकारही जखमी झालाय। त्याच्या हाताला दुखापत झाली आहे। दिल्लीत पत्रकारितेचं शिक्षण घेत असलेला आणि व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम करत असलेला ऋषी मोरे हा आंदोलन कव्हर करण्यासाठी गेला होता। आपण पत्रकार आहोत असं सांगूनही पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप ऋषी मोरेनं केलाय। त्यासोबतच आपला कॅमेराही पोलिसांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही ऋषीनं केलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काल राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे। दिल्लीत संसद भवनावरील मोर्चाच्या वेळी झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस केली आहे। तर केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी देखील राम मनोहर रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांसोबत आपत्कालीन बैठकही घेतली आहे। दिल्ली सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तीव्र संताप व्यक्त केलाय। या संदर्भात राहुल गांधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि परीक्षेवरील संकटावर चर्चेची मागणी केली आहे। मात्र चर्चेआधी सरकारशी बोलावं लागेल असं अध्यक्ष म्हणाल्याचं राहुल गांधींनी सांगितलंय। त्यावरून राहुल गांधींनी संताप व्यक्त केलाय। तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा देण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे। मोदी जी has not even apologized. Why is the Prime Minister silent? What is the reason? He should apologize to the students and he should stop this nonsense of police people thrashing students. This is completely wrong. एनडीएच्या बैठकीत खासदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। दोषींना कठोर शिक्षा केली जाईल, कुणालाही सोडलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलंय। युवकांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं असल्याचे त्यांनी म्हटलंय। यापूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळातही पेपर फुटले होते, मात्र आमच्या सरकारनं त्यावर कारवाई केली असून कुणावरही अन्याय होऊ दिला नाही असंही मोदींनी म्हटलंय। काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन केल्यानं सुरक्षा नियमही विरोधकांनी धाब्यावर बसवले असा आरोप धर्मेंद्र प्रधानांनी केलाय। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय साधन म्हणून वापर केला जात असल्याचा त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलाय।
सरकारनं चर्चेसाठी तयारी दाखवली असतानाही काँग्रेसनं चर्चेऐवजी गोंधळ आणि राजकीय देखाव्याला प्राधान्य दिलं. विद्यार्थ्यांसाठी उपाय नको तर केवळ प्रसिद्धीसाठी संघर्ष निर्माण करणं हाच काँग्रेसचा उद्देश होता. नीट परीक्षेबाबतच्या सर्व शंकांचं निरसन संसदेत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही प्रधानांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटलांनी पाठिंबा दिलाय. मनोज सरांगे पाटील आज दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज हा मनाला लागणारी घटना होती. जर लोकशाही मार्गाने आंदोलन करू देत नसतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं असा प्रश्नही सरांगेंनी उपस्थित केलाय. तर या अमानुष मारहाणी विरोधात विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभारण्याची आपली जबाबदारी आहे. त्यांना लागेल ती मदत करणार असल्याचे मनोज सरांगे पाटलांनी म्हटलंय. अमानुषपणानं विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला ना, त्याचा कोणत्या शब्दात निषेध करावा कळत नाहीये. कारण इतकं क्रूरपणाचं सरकार असू शकतं हे पहिल्यांदाच बघितलं. तिथून पाठीमागं थोडंसं काय वाटलं नाही, परंतु काल ज्यावेळेस लाठीचार्ज झाला ना विद्यार्थिनीवरती, तर ते खूप मनाला लागलं की महाराष्ट्रात जर विद्यार्थ्यांना लोकशाही मार्गानं सरकार भाजपचं जगू देणार नसेल तर या सरकारचा माज उतरवला पाहिजे. म्हणजे किती मस्ती या सरकारला आली याच्यातून दिसतंय. त्यामुळं सगळ्यांनी साथ देणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सुद्धा उद्या बुधवारी 22 तारखेला मी सुद्धा उद्या सकाळी 9 वाजता इथून तर 11 वाजता आम्ही दिल्लीत पोहोचतोय. उद्या दिल्लीत आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे. 30 जुलै आधी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार आहे असं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी एबीपी माझाशी बोलताना जाहीर केले. यासोबतच आज अजितदादांच्या जयंतीदिनी काही याद्या पायलट पद्धतीने जाहीर होतील अशी घोषणाही त्यांनी केली आहे. 30 जुलैच्या आत रक्कम सर्वच लाभार्थ्यांना मिळेल असंही ते म्हणतात. दरम्यान राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. आयकर विभागाच्या याद्या हा अडथळा होता, मात्र तो आता दूर झालाय. आयकर विभागानं काही याद्या कालच सरकारला दिल्या आहेत असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नमूद केलं आहे. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला माहिती दिली जाणार आहे. दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. अजितदादांच्या जयंतीदिनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर व्हावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त मुंबईत अवीट स्मृती या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनात अजित पवार यांच्या बालपणापासूनच्या राजकीय प्रवासातील दुर्मिळ छायाचित्र मांडण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन अजित पवारांच्या कार्याचा गौरव केलाय. तसंच अजितदादांच्या जयंतीचं औचित्य साधून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं चित्र प्रदर्शन आज मविमच्या हॉलमध्ये त्याचं उद्घाटन आम्ही केलं. अतिशय सुंदर अशा प्रकारची चित्र दादांचं संपूर्ण जीवन दर्शवणारी, त्यांच्या लहानपणातली, परिवारातली, लग्नातली आणि त्यांच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीतली विविध क्षणं जी आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. बोगस आणि निकृष्ट बियाणे विक्री विरोधात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कडक धोरण जाहीर केलंय. बोगस बियाणे प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. बोगस बियाण्यांच्या विरोधात 11,584 तक्रारी प्राप्त झाल्यात, तर 81 कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. ज्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन दत्ता भरणे यांनी दिले आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणचे नमुने
हे आम्ही घेतले आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे प्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केलेले त्याच्यावर कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करतो. राज्यात एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, तर दुसरीकडे खरीप हंगामाच्या तोंडावर युरियाच्या टंचाईनं शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. शासनानं युरियाचा बफर स्टॉक खुला करण्याचे निर्देश दिले असतानाही संगमनेर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 5 तास खत विक्री केंद्रासमोर आंदोलन करण्याची वेळ आली होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि उपविभागीय कृषी अधीक्षक अक्षय गोसावी यांनी आंदोलनस्थळी भेट घेऊन बफर स्टॉकमधून युरिया उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय. पहाटे 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी युरियासाठी आलो होतो. या बोट युरियासाठी आम्ही आलो होतो, पण शासनाच्या आणि कृषी अधिकाऱ्यांच्या अनोख्या धोरणामुळे इथं 36 सरकारच्या गोडाऊनला माल शिल्लक असताना पण सरकारच्या अनोख्या धोरणामुळे शेतकऱ्यांना माल भेटणार तर बफर माल वाटप करण्यात यावा ही आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती. पण शासन कृषी अधिकारी शेतकरी संघाला जो माल वाटण्यास परवानगी देत नाहीये तर ती वाटण्यास परवानगी, तो बफर स्टॉक शिल्लक आहे तो वाटण्याला परवानगी द्यावा आणि या शेतकऱ्याला सगळ्यांना द्यावी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याच्या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असून लोकसभा अध्यक्षांनी खासदारांच्या विलिनीकरणाला दिलेली मान्यता चुकीची असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय संसदेच्या सध्याच्या अधिवेशनावर परिणाम करण्यासाठी जाणीवपूर्वक घेण्यात आला असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचाच लक्ष असेल. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी काल पार पडली आहे. 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुका ओबीसी आरक्षण 50% जास्त गेल्यानं स्थगित करण्यात आलं होतं. सुनावणीत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगानं SIR ऑक्टोबरला पूर्ण होईल आणि निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये घेऊ असा युक्तिवाद केला होता. तसंच मनुष्यबळाची कमतरता असल्याचंही सांगितलं होतं. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळत फेब्रुवारी-मार्चपर्यंत थांबवता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मनुष्यबळाची हमी आम्ही देऊ, त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आणि सरकारला शुक्रवारपर्यंत निवडणुकांची सद्यस्थिती सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 3 वाजता सुरू होईल. या बैठकीत ट्रस्टचे नवीन महासचिव आणि सदस्य पदांवर चर्चा होईल. तसंच राम मंदिराच्या पहिल्या सीईओच्या निवड प्रक्रियेलाही अंतिम रूप दिलं जाऊ शकतं. दानचोरी प्रकरणानंतर चंपत राय आणि डॉक्टर अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यामुळे ट्रस्टमधील पदं रिक्त झाली आहेत. त्यामुळे नवीन नियुक्त्यांवर मंथन होईल. याशिवाय दानचोरी प्रकरणातील SITचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर झाला असून त्यावरही ट्रस्टमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या काटोल इथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालयाला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे. या विद्यालयामध्ये दरवर्षी 120 जागांवर प्रवेश दिले जातील आणि ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संलग्न असतील. या निर्णयामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यांना लाभ होणार असून फळं, भाजीपाला, फुलं तसंच प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी अभ्यास आणि संशोधनाला चालना मिळेल. महाविद्यालयातील 51 नियमित पदांसाठी मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झालाय. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि क्रीडा विभागात हा करार झालाय. या सामंजस्य करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. BCCI आणि ICCच्या निकषांनुसार सुमारे 35,000 प्रेक्षक क्षमतेचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारण्यात येईल. जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणूनही विकसित केलं जाईल. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारनं शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू केलेत. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 2011 मध्ये सुधारणा करून GPS, पॅनिक बटन, CCTV, डिजिटल सुरक्षा प्रणाली आणि सर्व आसनांवर सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले. तसंच
चालक आणि कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि लेखी नियुक्ती बंधनकारक असेल. याशिवाय पालकांना मोबाईल ॲपद्वारे बसचं लोकेशन थेट पाहता येईल. विद्यार्थ्यांच्या बसमध्ये चढण्या उतरण्याची वेळ नोंदवणं, प्रत्येक बसमध्ये महिला मदतनीस ठेवणं आणि सीसीटीव्ही फुटेज 30 दिवस जतन करणं हे आवश्यक असेल. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलाय. 15 ऑगस्टपर्यंत प्रमुख मागण्यांवर निर्णय न झाल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात 21 जून रोजी झालेल्या वेतन कराराचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांशी चर्चा न करता हा करार करण्यात आल्यानं अनेक प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप कृती समितीनं केलाय. सुधारित वेतन श्रेणी, महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व सेवा शर्ती, तोट्यातील बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत आणि प्रलंबित वेतन कराराची अंमलबजावणी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समान काम समान दाब या प्रमुख मागण्या समितीनं मांडल्यात. तसंच 15 ऑगस्टपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत आर्थिक उत्पन्नावरून मोठा गोंधळ झालाय. भाजपच्या नगरसेविका ॲडव्होकेट वैभव भोईर यांनी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्यावर गंभीर आरोप केले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भिवंडी पालिकेत 10 वर्षात 700 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून रईस शेख यांनी जाणीवपूर्वक शहर आणि सभागृहाची नाचक्की केली असं भोईर यांनी म्हटलंय. पालिकेचं लेखापरीक्षण नियमितपणे केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असल्यामुळेच 15व्या वित्त आयोगाकडून भिवंडीला 156 कोटी मिळालेले होते, तेही त्यांनी अधोरेखित केलं. यावेळी रईस शेख यांचा निषेधही केला. भोईरांच्या विधानानंतर काँग्रेस नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शवलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.